like a Hellcat. वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे ओएलसी यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 10 आणि 11 जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये राहिले होते वेळ नसल्यामुळे ते आपण दोन व्हिडिओ पाहणार आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.3 साठी आपल्याला उपयुक्त असे टेस्ट आहे, ते टेस्ट आपल्याला पाहायचे आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधले क्वेश्चन आणि प्रॅक्टिस सेट 1.3 साठी जे टेस्ट आहे त्या टेस्टचा ॲक्च्युअल यूज कसा करायचा ते डिटेलमध्ये पाहणार आहे. तर तो व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं धन्यवाद. चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर स्टुडंट्स, आपण क्वेश्चन नंबर 10 बोर्डवर लिहिलेला आहे, तुम्ही पण वहीमध्ये लिहून घ्या आणि याची जी फिगर आहे ती फिगर ड्रॉ करा. ओके, क्वेश्चनमध्ये बघा, इन द फिगर 1.44 एक्स इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. या फिगरमध्ये एक्स हा इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल असं दिलं आहे. म्हणजे डी एफ हा मोठा ट्रायंगल आहे, याच्या आतमध्ये एक्स हा पॉईंट आहे. पॉईंट एक्स इज जॉईन टू वर्टिसेस ऑफ अ ट्रायंगल. आणि पॉईंट एक्स आहे तो ट्रायंगलचं वर्टिसेस काय करतो, जॉईन करतो. बघा नाही तर डी एक्स, ई एक्स आणि एफ एक्स. क्वेश्चन काय विचारलं आहे पुढे बघा, सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट डी ई. segment PQ parallel segment DE, segment DE, ओके, अँड दॅट सेगमेंट पॅरलल टू DF. आणि इकडे तुम्हाला DF सुद्धा पॅरलल दाखवलेलं आहे. म्हणजे इकडं एक मिनिट इथं लिहायचं आहे सेगमेंट DE पॅरलल सेगमेंट QR. ओके, तर सेगमेंट QR आहे, सगळ्यांनी लिहा जरा. ओके, म्हणजे इकडे बघा तुम्हाला काय दोन गोष्टी दिलेल्या आहेत. तर PQ पॅरलल D दिले आणि QR पॅरलल EF दिले. म्हणजे एक लाईन अशी पॅरलल आहे आणि दुसरी अशी पॅरलल आहे. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF. आता तुम्हाला खाली काही फिल इन द ब्लँक्स दिले, त्यामध्ये विचारलं आहे की तुम्हाला PR आणि DF हे पॅरलल दाखवायचं आहे. मग सगळ्यात पहिले बघा इथं काय दिलेलं आहे, आपण ते ॲक्टिव्हिटी आहे ना. मग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं असतं की जे काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आधी आपण फिलअप करायच्या व्यवस्थित, आणि त्याला एक आधार पाहिजे. तो पण आधार असेल म्हणजे बेस असेल ते तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहायचं. इथे बेस आणि आधारचा अर्थ काय, कारण, रिझन, हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं. बघा पहिलं तुम्हाला काय दिलं आहे प्रूफमध्ये, इन ट्रायंगल XDE XDE आपण लिहूया सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE. ओके, सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE. पुढे तुम्हाला फक्त XP आणि QE दिलं आहे बघा पुस्तकामध्ये. आपण हे कसं लिहायचं मग बघा, ट्रायंगल XDE शोधा आधी. XDE, मग हा XDE दिसायला काहीतरी असा असेल. मी जरा फिगर काढतो XDE. आणि इकडं तुम्हाला इथं लाईन PQ पॅरलल D दिली आहे. मग काय होणं सांगा, जेव्हा कोणत्याही ट्रायंगलमध्ये एक लाईन जेव्हा तिसऱ्या साईडला पॅरल असते तेव्हा बाकीच्या दोन साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात, अकॉर्डिंग टू बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. BPT-नुसार असं असतं, जेव्हा ही लाईन याला पॅरल असेल हे बाकीचे दोन जे सेगमेंट्स आहेत त्या कशामध्ये असणार, प्रोपोर्शनमध्ये. मग आपल्याला काय लिहायचं आहे, देअरफॉर XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. ओके, तर पुस्तकामध्ये पण QE दिले. रिझन काय लिहायचं आहे, बाय BPT थेरम. ओके, तुम्ही याला फुल फॉर्ममध्ये लिहिलं तर खूपच बरं होईल, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, आता पुढचं बघूया. इन ट्रायंगल, ओके, काय दिलं आहे XEF. ओके, आता XEF बघा, XEF हा ट्रायंगल आहे. मी इथं बाजूला काढून दाखवतो तुम्हाला खाली, XEF. ठीक आहे, आणि यात काय दिलं तुम्हाला, QR पॅरलल EF. आता हे QR पॅरलल EF आहे. सेम इथं झालं ते इथं करायचं आहे. QR पॅरलल कोणाला आहे, EF ला आहे. म्हणजे बाकीचे दोन जे साईड्स आहेत ते कशामध्ये असणार, प्रोपोर्शन अकॉर्डिंग टू BPT. म्हणजे इथं काय आहे ना, इथे लिहूया आपण सेगमेंट QR पॅरलल सेगमेंट EF. ओके, देअरफॉर काय होणं सांगा, XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. ठीक आहे, हे बघा XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. तिकडे तुम्हाला काही दिलं नाही आहे, हे आपण असं लिहायचं आहे. ओके, याला रिझन काय ना, सेम रिझन, बाय BPT थेरम. बाय BPT थेरम. ठीक आहे, आता इथं तुम्हाला एक इथं आलं स्टेटमेंट नंबर 1
अँड दिस इज स्टेटमेंट नंबर 2. ओके, नाव व्हॉट वी विल हॅव टू डू. आपल्याला तर काय करायचं बघा. आता मला सांगा इथं तुम्हाला कॉमन काय दिसतंय. ओके, स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 मध्ये तुम्हाला काय दिसतंय. इथं बघाल ना, हा SQ आणि QE इक्वल आहे. हे इक्वल आहे इकडे. मग तुम्ही म्हणा की XP आणि PD याला इक्वल आहे, SQ आणि QEला. SQ आणि QE कोणाला इक्वल आहे, XR आणि RFला. मग फ्रॉम 1 and 2 काय होणार, हा याला इक्वल आहे आणि हेच पुढे याला इक्वल आहे. थोडक्यात हे दोन्ही काय होणार, एकमेकांना इक्वल. मला याचं फ्रॉम 1 and 2 ओके, काय म्हणा सांगा, हे दोन एकमेकांना इक्वल आहे, तर हे सुद्धा इक्वल होतील. XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. नाव आपलं शोधायचं कुठं आहे बघा. XP अपॉन PD इथे एक आलं, साईड ही साईड प्रोपोर्शनमध्ये आली आणि दुसरी आहे XR अपॉन RF ही साईड आली. मग इथं ट्रायंगल कोणता बनतोय हे बघा. इथं असा ट्रायंगल काय दिला आहे, एक रफ फिगरच काढले इथं. हे बघा, हा आहे इथं PR. ओके, मग आता मला बघा ना, इथं काय दिलं तुम्हाला, XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. तुम्ही म्हणा सर आपण मागच्या क्वेश्चनमध्ये म्हणण्याऐवजी मागच्या स्टेपमध्ये जेव्हा दोन लाईन पॅरल होत्या तेव्हा आपण साईड्स हे प्रपोर्शनमध्ये दाखवलं बाय BPT. मग याचा उलटं कन्वर्स काय होणार की जेव्हा दोन साईड प्रपोर्शनमध्ये ना तेव्हा त्या दोन लाईन काय होणार, एकमेकांना पॅरल. कळलं सगळ्यांना. इथं काय होतं, पॅरल होतं तर बाय BPT साईड्स प्रपोर्शनमध्ये आलं. त्याचं सिमिलर उलटं काय होणार की जर साईड्स प्रपोर्शनमध्ये आहे तर त्याचं लाईन्स एकमेकांना पॅरल होणार. मला याचं देअरफॉर सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF. रिझन लिहायचं बाय कन्वर्स ऑफ, तिथे दिले बघा तुम्हाला, कन्वर्स ऑफ BPT, बाय कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी. तुम्ही लिहा आधी BPT लिहिलं तरी चालेल. ओके, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. अशा प्रकारे आपण कंप्लीट केलं. तुम्ही लिहून घ्या, पूर्ण क्वेश्चनचा आन्सर लिहून घ्या आणि टेक्स्टबुकमध्ये पेन्सिल लिहा, वही नोटबुकमध्ये पेनाने व्यवस्थित लिहून घ्या. आणि मी 3 ट्रायंगल काढलेले कसं तेही काढा, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. चला मग आपण पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 12 आपण बोर्डवर लिहिलं आहे बघा. क्वेश्चन वाचूया आणि याला फिगर नाही आहे, सो यू हॅव टू ड्रॉ फिगर. आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे. मी तुम्हाला करून दाखवतो, तुम्ही वहीमध्ये ट्राय करा. इन ट्रायंगल ABC, रे BD बायसेक्स अँगल ABC and ray CE bisect angle ACB. If segment AB is congruent to segment AC, then prove that AD parallel BC. आता जेव्हा तुम्हाला पॅरलल येईल ना, लक्षात ठेवा तुम्हाला कन्वर्स ऑफ BPT वापरायचा आहे. ओके, कळलं सगळ्यांना. जेव्हा तुम्हाला दोन लाईन्स पॅरलल विचारल्या जातील त्यावेळी तुम्हाला कन्वर्स ऑफ BPT यूज करायचा आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांनी लिहून घ्या. आता इथं फिगर नाही, मग फिगर ड्रॉ करायची आहे. मग इन ट्रायंगल ABC, सो हियर आय ड्रॉ ट्रायंगल ABC, ट्रायंगल A, हियर B, हियर ट्रायंगल C. इन ट्रायंगल ABC, रे BD बायसेक्ट अँगल ABC. आता इथं बघा, अँगल ABCचं लेटर मधलं कोणतं आहे, B, म्हणजे B आलं. रे BD म्हणजे त्याचं कुठं जनरेट कुठं झालं, तयार निर्माण कुठं झालं, B पासून D पर्यंत है ना. म्हणजे असं आपल्याला ड्रॉ करायचं. असं तुम्ही पूर्ण बाहेर काढलं तरी चालेल किंवा इथपर्यंत काढलं तरी चालेल. समजलं सगळ्यांना. म्हणजे इथं आपण काय घेऊया, D. मग हा झाला अँगल ABC आणि इथून रे BD निघाला. रे CE बायसेक्ट अँगल ACB, म्हणजे CE म्हणजे इथून येईल, इथं आला E. ओके, अँगल ACB. इफ सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. आता AB आणि AC एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. ओके, सो वी कॅन शो बाय ड्रॉइंग 2 लाईन्स. ओके, 1 लाईन ड्रॉ केलं तर दोन्हीकडे 1 लाईन, 2 लाईन केलं तर दोन्हीकडे 2 लाईन करू शकता. देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल BC. मग तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की ED ही BC ला पॅरलल आहे. ओके, ही जी AD लाईन आहे अशी, ती BC ला तुम्हाला पॅरलल दाखवायची आहे. मग मला सांगा, पॅरलल दाखवायचे म्हणजे तुम्हाला कन्वर्स ऑफ BPT वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन साईड्स प्रपोर्शनमध्ये दाखवायचे आहे. विच टू AE, बघा इथे लिहून देतो मी, AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. कळलं सगळ्यांना. हे तुम्हाला जेव्हा हे प्रपोर्शनमध्ये येईल ना त्याच वेळी समजायचं की बाय कन्वर्स ऑफ BPT तुम्ही ED पॅरलल BC दाखवू शकता. ओके, मग चला आता काय करायचं आपल्याला बघूया. सगळ्यात आधी इथे यांनी का आपल्याला दिले, रे BD बायसेक्ट ABC अँड देन CE बायसेक्ट अँगल ACB. काही जेव्हा बायसेक्टचा प्रश्न येतो म्हणजे बायसेक्टचा काही भाग येतो तेव्हा समजायचं तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा आहे.
म्हणजे कोणत्याही ट्रायंगलमध्ये जर समजा एखादा बायसेक्टर असेल, मग तो इथपर्यंत असेल किंवा पुढे असू द्या एवढा, ओके, पुढे असू द्या, तेव्हा काय होतं अँगल बायसेक्टर थेरम, त्याचं काय होतं की या दोन साइड्स प्रपोर्शनमध्ये दाखवायच्या. दॅट मीन्स दिस साइड अपॉन दिस साइड. म्हणजे समजा मी म्हणतोय ABC असेल तर कसं होणार AB अपॉन BC, दिस साइड अपॉन दिस साइड इज इक्वल टू दिस साइड अपॉन दिस साइड. म्हणजे इथं D घेतला तर काय होणार AD अपॉन DC. कळलं सगळ्यांना? हा आहे अँगल बायसेक्टर थेरमचा फॉर्म्युला. आपण म्हणूया फॉर्म्युला म्हणूया. जर फॉर्म्युला अल्जेब्रामध्ये बोलला तर बीजगणितमध्ये बोलला तर आपण जॉमेट्रीमध्ये समजून घेऊ. तुम्हाला समजणं महत्त्वाचं. मग दिस साइड अपॉन दिस साइड इज इक्वल टू दिस साइड अपॉन दिस साइड असं मी सांगतो तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये. मग आपण बघा इथं काय लिहूया आपण, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल ABC. देअरफॉर आता इथे काय करायचं आपल्याला, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, ओके, किंवा बाय अँगल बायसेक्टर थेरम. बाय अँगल बायसेक्टर थेरम काय होणार सांगा, दिस साइड म्हणजे कोणती आली AB अपॉन दिस साइड कोणती आली BC इज इक्वल टू AD अपॉन DC. AD अपॉन DC. दिस विल बी स्टेटमेंट नंबर 1. अंडरस्टूड? ओके. सिमिलरली तुम्हाला आता त्या रेचं लिहायचं आहे, त्या अँगलचं लिहायचं आहे, रे CE. मग लिहिताना पुन्हा लिहायचं इन ट्रायंगल ABC, ओके, रे CE बायसेक्ट अँगल ACB, ओके, रे CE बायसेक्ट अँगल ACB. पुन्हा लिहायचं देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम काय होणार सांगा, दिस साइड. आता हिथून घ्यायचं तुम्हाला AC, ओके, AC अपॉन BC इज इक्वल टू म्हणजे दिस साइड अपॉन दिस साइड इज इक्वल टू AE अपॉन BE. AE अपॉन BE हे आलं स्टेटमेंट नंबर 2. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये आणखी एक इन्फॉर्मेशन दिली आहे की सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. मग बघा सगळ्यांनी AB कुठं आहे बघा, सेगमेंट AB हित आहे, हे कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. मग ते लिहून घेतो मी, सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC दिलं. आता सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC इथं लिहूया आपण गिवन. गिवन म्हणजे ते क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिले म्हणून, आणि याला मी देतो स्टेटमेंट नंबर 3. मग आता इथं बघा, इथं AB आहे, ओके, इथं BC आहे. मग इथं तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये एकसारखं, AB तर नाही आहे पण BC आहे, म्हणजे इथे BC आहे इथे BC आहे, हे कॉन्ग्रंट झाले बरोबर. आणि इकडं तुम्हाला काय दिलं की AB कॉन्ग्रंट AC, म्हणजे हा जो AB आहे हा AC ला कॉन्ग्रंट आहे. मग मी काय करतो, ही जी स्टेप आहे ही स्टेप खाली लिहिताना मला याचं देअरफॉर AC आहे जो AC, मी त्याला आता AC न लिहिता AB लिहितोय आणि खाली पुन्हा काय लिहितोय BC. बघा पुन्हा सांगतो, हे मी इथं का उतरून काढतोय तर रिझन तुम्हाला सांगतो. बघा इकडं तुम्हाला AB आणि AC हे इक्वल आहे का नाही आहे, पण या जागी स्टेटमेंट नंबर 3 मध्ये तुम्हाला गिवन मध्ये काय दिलं की AB आणि AC हे कॉन्ग्रंट आहे. याचा अर्थ की मी हा जो AC आहे ना, AC हा लिहिण्याऐवजी मी काय लिहिलं AB लिहिला, BC आणि BC हे तर आहे कॉमन असते लिहिलं, ओके, आणि A अपॉन B लिहिलं. आता मला सांगा फ्रॉम 1 मध्ये बघा, 1 मध्ये हा 2 आहे, इथं आपण लिहूया फ्रॉम 2, ओके, फ्रॉम 2 नाही, फ्रॉम हे कशावरून आपण काढलं, फ्रॉम A 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3 हे 3 वरून काढलं ना, म्हणजे हा AB AC ला कॉन्ग्रंट आहे म्हणून AB AC ला कॉन्ग्रंट आहे. इथं काय केलं आपण AC ऐवजी काय लिहिलं AB लिहिलं आणि BC जो छेदामध्ये आहे डिनॉमिनेटरमध्ये BC ॲज इट इज लिहिलं. मग तुम्हाला इथं क्लिअरली काय दिसतंय की आता याची साईड आणि याची साईड इक्वल आहे, लेफ्ट साईड इक्वल आहे बघा. मग जर लेफ्ट साईड इक्वल असेल तर राईट साईड ज्याला सर्कल करतो ही राईट साईड आहे ही सुद्धा इक्वल होईल. मला याचं देअरफॉर AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन BE, ओके, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन BE. शोध आहे कुठे आहे बघा, AD इथं आहे अपॉन DC इथं आहे इज इक्वल टू AE अपॉन BE. म्हणजे दॅट मीन्स these two sides are in proportion. मग बाय कन्वर्स ऑफ BPT काय होणार, ED पॅरलल BC. देअरफॉर बाय कन्वर्स
ऑफ बीपीटी. कळलं? कन्व्हर्स ऑफ बीपीटी का वापरायचं? कारण की हे दोन साईड्स काय आले? प्रपोर्शनमध्ये आले. मग जेव्हा हे दोन साईड प्रपोर्शनमध्ये होईल तेव्हा हे पॅरलल होऊन जाते. मला याचं बाय कन्व्हर्स ऑफ बीपीटी सेगमेंट ईडी पॅरलल सेगमेंट बीसी. कळलं सगळ्यांना? मग अशा प्रकारे हा क्वेश्चन ॲक्च्युली तिथे स्टार मार्क केलं बघा, मी पण केलं पुस्तकामध्ये पण आहे. म्हणजे हे दाखवलं की हा जरा हॉट क्वेश्चन आहे, पण सोपा होता क्वेश्चन एवढा पण हार्ड नव्हता, डिफिकल्ट नव्हता. तर हे तुम्ही लिहून घ्या आणि आपण आता पुढचे 1.3 साठी कन्सेप्ट कोणती आहे ती कन्सेप्ट आपण बघून घेऊया. टेस्टची कन्सेप्ट आहे, खूप इंटरेस्टिंग असणार. तुम्ही हे लिहून घ्या आणि व्हिडिओ आवडतोय ना तर लाईक करायला विसरू नका. स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झाला आहे सक्सेसफुली. प्रॅक्टिस सेट 1.3 सुरू करायचं आहे. पण मी म्हणतो प्रत्येक वेळी की प्रॅक्टिस सेट सुरू करायच्या आधी त्याची कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट समजून घ्यायची. वन्स यू अंडरस्टँड द कन्सेप्ट क्लिअरली यू विल बी रेडी टू सॉल्व दॅट प्रॅक्टिस सेट इझिली. जर तुमचं समजा प्रॅक्टिस सेट कोणतेही सॉल्व करायचं त्याच्या आधी जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर झालं किती फायदा होतो तुम्हाला. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.3 साठी कन्सेप्ट क्लिअर करतो. म्हणजे उद्या आपण काय करू किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधले क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ. आणि आय बिलीव्ह दॅट प्रॅक्टिस सेट 1.3 विल बी सो एक्सायटेड. खूप एक्साइटेड असणार, खूप मजा येईल तुम्हाला त्याच्यामध्ये. पण तुमचा बेस स्ट्रॉंग पाहिजे तरच मजा येईल ना. तर इथं बघा मी कन्सेप्ट लिहून घेतलेली आहे, तुम्ही हे आपल्या वहीवर लिहून काढा, खूप उपयोगी पडणार. पण हां, म्हणजे मी हे लिहिले असं लिहिले असं काढलं असं नाही, तसं मी स्टेप बाय स्टेप सांगणार, तुम्ही तसं करत जा. ठीक आहे. आता सिमिलर ट्रायंगल्स तुम्हाला असं पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये हेडिंग दिली असेल सिमिलर ट्रायंगल. आता बऱ्याच मुलांना कन्फ्यूज कॉन्ग्रंट आणि सिमिलर काय बघा. तसं मी म्हणतो की दोन ट्रायंगल आहे, ओके, ट्रायंगल ABC, ओके, सिमिलर ट्रायंगल PQR, हे झालं. आणि जर मी आज की म्हणतो की अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल PQR, दोघात काय फरक आहे? ऐका, हे दोन्ही ट्रायंगल आहेत आणि हे अँगल आहे. ट्रायंगल मोठा असतो, अँगल त्या ट्रायंगल मधला एक भाग असतो. ठीक आहे. म्हणजे समजा मी असं लिहितो की इथं मी एक ट्रायंगल ABC काढला छोटासा आणि इथं ट्रायंगल PQR काढला. तर मी म्हणताना कसं मला ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. मग सिमिलर दाखवताना असं दाखवणार मी एक म्हणजे असा S काढणार, आडवा S काढणार, ओके, अशा पद्धतीने टेक्स्टबुकमध्ये बघा तुम्ही. आणि अँगल ABC बोलायचं, तो अँगल ABC कोणताही असू शकतो. जसं मी अँगल ABC बोललो, अँगल PQR. कळलं? मग कॉन्ग्रंट हे अँगल असतात, सिमिलर हे ट्रायंगल असतात. लिहून घ्या सगळ्यांनी. कॉन्ग्रंट हे अँगल असतात, ट्रायंगल सिमिलर असतात. ठीक आहे. मग हे एक जी मिसकन्सेप्शन होतं स्टुडंट्समध्ये बरेच, ते आता क्लिअर झालं. कॉन्ग्रंट आणि सिमिलरमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे खाली काय लिहिलं बघायचं, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. म्हणजे दोन ट्रायंगल जर तुम्हाला सिमिलर दाखवायचे असेल तर तुम्हाला खाली 4 टेस्टमधून कोणतीही एक टेस्ट तुम्ही त्या क्वेश्चनमध्ये वापरू शकता. एक्झॅक्टली कसं असतं की एक क्वेश्चन दिलेला असतो, त्याच्या बाजूला फिगर दिलेली असते. मग तुम्हाला तो क्वेश्चन वाचायचा, ती फिगर वाचायची आहे, फिगर ऑब्झर्व करायची, नॉट वाचायची आहे, ऑब्झर्व करायची. आणि त्याच्यातनं काही तुम्हाला ट्रायंगलचे पेअर तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे. कॉन्ग्रंट म्हटलं मी तुम्हाला, काही अँगल्स आहेत ते तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे. एकदा जर का तेवढी पेअर कॉन्ग्रंट झाले तर त्या टेस्टनुसार आन्सर काढता येतं. फॉर एक्झाम्पल इथं बघा, पहिली तुम्हाला दिली AA टेस्ट, दुसरी AA टेस्ट, थर्ड SAS टेस्ट आणि चौथी आहे SS टेस्ट. ओके. आता हे काय बघा, समजा जेव्हा दोन ट्रायंगल दिले असतील, मग गरजे नाही की प्रत्येक वेळी ते दोन ट्रायंगल असे वेगळे असणार. कधी कधी काय असतात, तर प्रॅक्टिस 1.3 ओपन करा, 2 मिनिटं ओपन सगळ्यांनी. 1.3 मध्ये बघाल ना की तुम्हाला सुरुवातीलाच काही फिगर दिसणार, ते एका ट्रायंगलमध्ये दुसरा ट्रायंगल आहे ना. मग असे मोस्ट ऑफ फिगर तुम्हाला असे असणार. खूप कमी ठिकाणी तुम्हाला दोन वेगवेगळ्या फिगर काढले असणार. म्हणजे ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR, ट्रायंगल LMN, ट्रायंगल XYZ असं वेगळं असणार खूप कमी ठिकाणी. मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला दिसणार कसं की एका मोठ्या ट्रायंगलमध्ये लहान ट्रायंगल, एक लाईन ड्रॉ करून दोन ट्रायंगल गेलेले असणार. मग तुम्हाला काय करायचं की तिकडं AAA टेस्ट म्हणजे काय की त्या दोन्ही अँगलमध्ये कमीत कमी अँगलच्या तुम्हाला 3 जोड्या बनवायच्या आहेत. यू हॅव टू फाइंड आउट 3 पेअर्स, ॲटलिस्ट 3 पेअर्स ऑफ दॅट ट्रायंगल. ओके. हे झालं. AA टेस्टमध्ये कसं आहे की फक्त 2 जर तुम्ही अँगलच्या पेअर शोधून काढलेत ना तरी तुमचं काम होऊन जाईल. मग मला सांगा, जी वस्तू मला गावात मिळते ती वस्तू घेण्यासाठी तुम्ही फलटण जाल का? फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला तेल वगैरे पाहिजे, ओके, कुकिंग ऑइल पाहिजे, गावातही मिळतं, तेवढ्याच रुपयाला मिळतं आणि फलटणलाही तेवढ्या रुपयामध्ये मिळतं. मग तुम्ही गावात जाणार की शहरात जाणार? गावातच जाणार. याचा अर्थ काय, मला वाटते की दिस टेस्ट हॅज अन मेनी यूज, याचा जास्त वापर नाही. ओके. इट हॅज अन मेनी यूज. मग काय करणार मी? AA टेस्ट वापरणार, बरोबर ना. म्हणजे मी ही टेस्ट कॅन्सल करतो आणि तुम्ही ही टेस्ट काय गरज नाही आहे तुम्हाला लर्न करायची.
तुम्ही ए टेस्टने बघा, दोन ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवलं समजा ए टेस्टने, याचा तो तुम्हाला फक्त त्याच्या अँगलचे दोनच पेअर तुम्हाला शोधायचे. मग त्या की तुम्ही अँगलच्या 3 पेअर कशा शोधताय, सिंपल गोष्ट आहे. चला मग हे कळलं अँगलचे 2. आणि अँगल शोधणं कसं ते इथं लिहून ठेवलंय मी, हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. थांबा मी इथं होतो जरा. हां, हे लिहून ठेवलंय, हे कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. एस. आता एस म्हणजे काय की 2 साइड्स आणि एक अँगल, म्हणजे एका ट्रायंगलमध्ये 2 साइड्स आणि एक अँगल तुम्हाला शोधायचं आहे, दुसऱ्यामध्ये पण 2 साइड्स आणि अँगल. आता हे साइड्स कसं शोधणार, साइड जनरली काय व्हॅल्यूमध्ये दिली जाईल. ओके, मग तुम्हाला त्या व्हॅल्यूला डिवाइड करायचं आणि बघायचं आन्सर येते का. तुम्ही म्हणाल कसं करायचं, तर तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. प्रॅक्टिस सेट 1.2 सुरू करायच्या वेळी पहिले 3 क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन आहे ना, ते सॉल्व्ह बघा कसे केलं. त्यांची व्हॅल्यू समान आली 1.1/2. तर तुम्ही काय लिहिलंय की ते फर्स्ट क्वेश्चनमध्ये प्रॅक्टिस 1.2च्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्ही लिहिलंय की ती रे जी आहे त्या अँगलची बायसेक्टर आहे, बरोबर. मग सिमिलरली इथे सुद्धा काय करायचं आहे, एक तर तुम्हाला आहे ना खुणा करून दिल्या जातील की 2 ट्रायंगलमध्ये कधी कधी तुम्हाला अशा खुणा असणार. समजा इथे ट्रायंगल आहे असं, मग ही एक खूण झाली, मग हे 2 साइड्स काय झाले कॉमन झाले. किंवा कधी कधी तुम्हाला व्हॅल्यू दिली जाईल की फॉर एक्झाम्पल समजा मी म्हणतो की इथं 3 आहे आणि दुसरा ट्रायंगल काढलाय इथं 6 आहे, इथं 9 आहे, इथे 18 आहे. मग तुम्ही काय करणार, या साईडला ही साईड तुम्ही अपॉनमध्ये दाखवणार, म्हणजे ही वर ही खाली. मग 3/6 आहे तर 3 1 3, 3 2 6. तसं 9/18 झालं तर 9 1 9 2 8. मग 1/2 सिमिलर झालं. मग तशा पद्धतीने ते 2 साइड्स हे इक्वल करता येतात, सिमिलर करता येतात. ओके, चला पुढे काय एस. मग जसं मी 2 साईडचं सांगितलं तसं तिसरी साईड, मग समजा इथे 2 आहे इथं 4 आहे, कळलं का. म्हणजे एका ट्रायंगलमध्ये व्हॅल्यू दिली, दुसऱ्या ट्रायंगलमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. मग तुम्ही काय करायचं, ते डिवाइड करून बघायचं आणि तिघांचं जेव्हा आन्सर सेम येईल, ओके, तिघांच्या व्हॅल्यू डिवाइड केल्यावर जेव्हा आन्सर फ्रॅक्शनमध्ये बरोबर येईल ना, तेव्हा समजायचं एस टेस्ट हे वापरता येईल. मग हे झालं टेस्टचं. बऱ्याच मुलांना अँगल शोधता येत नाही, म्हणजे हे म्हणा किंवा हे म्हणा. या 2 टेस्टमध्ये काय समस्या वाटते मुलांना की ते अँगल त्यांना शोधता येत नाही, अँगलचं पेअर. मग ते शोधायचं कसं असतं बघा. इथे मी काय ते लिहून ठेवलंय, तुम्ही पण लिहा वहीमध्ये. टू प्रूव्ह 2 ट्रायंगल सिमिलर वी हॅव टू यूज फॉलोइंग ट्रायंगल. ओके, इथं मी अँगल लिहितो. इट्स नॉट अ ट्रायंगल, इट्स अँगल. ओके, म्हणजे काय दिलं बघा, टू प्रूव्ह 2 ट्रायंगल सिमिलर, 2 ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी तुम्हाला खालील अँगलचे जोडे बनवावे लागतील त्या फिगरमध्ये. मग पहिले दिले अँगल शो कॉन्ग्रंट इन फिगर ऑर इन क्वेश्चनमध्येच तुम्हाला एखाद्या अँगलची जोडी दिली असेल किंवा फिगरमध्ये दिली असेल. मग फिगरमध्ये कसं की 60 जसं इथं बघा, इथं 60 आहे, इथं 60 आहे, बरोबर. म्हणजे इथं नाव देतो मी डी आणि इथं देतो ई. मग बघा अँगल ADE, समजा मी म्हटलं अँगल ADE कॉन्ग्रंट अँगल ABC, अँगल ABC. याचा अर्थ डीच्या इथे 60 आहे, बीच्या इथे 60 आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिले, बरोबर. समजलं सगळ्यांना. मग हे झालं त्या पद्धतीचं. कॉमन अँगल म्हणजे नक्की प्रकार कसा असतो की एखादी फिगर आहे, समजा ही फिगर आहे ट्रायंगल ABCची, याच्यामध्ये डी ही मी लाईन काढली. आता इथं कोणतं असं लेटर बघा जो कॉमन दिसतोय दोन्ही ट्रायंगलमध्ये. एक मोठा ट्रायंगल कोणता, ट्रायंगल ABC, आणि लहान आहे DEC. मग C दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे मोठ्याचं नाव मी कसं घेणार अँगल ACP आणि लहानचं कसं नाव घेणार अँगल DCE. मग C दोघात आला, मग तो झाला कॉमन अँगल. आवडतं सगळ्यांना. तिसरं काय अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल शोधायचं कसं. अल्टरनेट अँगल तेव्हाच होईल जेव्हा 2 लाईन पॅरलल असतील एकमेकांना, 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतील. मग इथं बघा XYZW हा एक ट्रायंगल, हा एक क्वाड्रिलॅटर आहे. इथं मी Z लिहितो, इथं W लिहितो. ओके, आता याच्यामध्ये बघा XYZW हा जो क्वाड्रिलॅटर आहे, याच्यामध्ये XY आणि YZ एकमेकांना पॅरलल आहे आणि पॅरल आहे. त्याचबरोबर ही ZX किंवा XZ म्हणा आणि YW हे काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिक आहे. मग इथं आहे ना एक अल्टरनेट अँगल बनतोय. तुम्ही म्हणा असं कसं शोधायचं. तुम्हाला Z आकार बघा दिसतोय का, Z किंवा उलटा Z. मग Z आकार बघणार ते बघा असं होईल, अँगल XYW हा एवढा अँगल झाला आणि दुसरा अँगल कोणता होणार, अँगल ZWY हा एक अँगल, म्हणजे हा आकार झाला Z. सिमिलरली उलटा Z सुद्धा तुम्ही शोधू शकता. म्हणजे इझी कसं आहे, कन्सेप्ट क्लिअर होते ना तुमचं. कन्सेप्ट काय आहे की अल्टरनेट अँगल तुमचं कसं तुम्हाला शोधता आलं, तर हा तो रिझन आहे. कळलं, Z शोधायचा किंवा उलटा Z. आणि जेव्हा त्या अँगलचं तुम्ही नाव लिहा, त्या अँगलला तुम्ही कॉमन दाखवाल, रिझन लिहायचं कंसामध्ये अल्टरनेट अँगल. कळलं सगळ्यांना. आता तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहा, ते आकृती काढा.
करस्पॉन्डिंग अँगल नॉर्मली एल आकार असतो. ओके, कसा आकार असतो? एल. म्हणजे बघा नॉर्मली एल असा असणार किंवा असा असणार आकार. मग इथेच बघा, समजा मी म्हणतोय की तुम्हाला इथं 60 नसतं दिला. ओके, दिलं नसतं तुम्हाला इथे 60 काय, किंवा ही खून पण तुम्हाला करून दिली नसते, तर तुम्ही कसं केलं असतं? तुम्ही काय म्हणलं असतं, अरे डी तर बी सीला पॅरलल आहे हां, आणि ए बी ही ट्रान्सव्हर्सल आहे. मग अँगल ए डी ई, अब असा अँगल ए डी आणि हा अँगल आहे ए बी सी. मग हा ए डी ई आणि हा ए बी सी एल आकार झाला. म्हणजे अँगल ए डी ई आणि अँगल ए बी सी हे दोघांना कॉमन होईल, एल आकार आहे. किंवा उलटायला म्हटलं तरी चालेल असा. म्हणजे अँगल ए ई डी आणि अँगल ए सी बी. कळलं का? हे दोन अँगल. मग हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. कळलं सगळ्यांनी व्यवस्थित? अशा प्रकारे करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही दाखवू शकता. लिहा सगळ्यांनी. वर्टिकल ऑपोजिट अँगल इट्स व्हेरी इझी, खूप इझी. आता मी समजा याच फिगरमध्ये म्हटलं मला वर्टिकल ऑपोजिट दाखवा. आता वर्टिकल ऑपोजिटचा अर्थ होतो की दोन्ही अँगलचा दिशा वेगळी असते. जसं म्हणते की मी समजा अशी आकृती काढली. ओके, मग आता याच्यामध्ये समजा मी लिहिलं ए ओ एक्स आणि त्याला बी आणि सी. मी म्हटलं याच्यामध्ये व्हर्टिकली ऑपोजिट दाखवा. ऑपोजिट म्हणजे बघा या अँगलची दिशा तिकडे आहे, या अँगलची दिशा इथे खाली आहे. बरोबर, म्हणजे या बाजूला ही उत्तरेला आहे, दक्षिणेला. म्हणजे अँगल ए ओ एक्स कॉमन अँगल सी ओ बी. म्हणजे ए ओ एक्स याचं इकडे तोंड आहे, सी ओ बी याचं तोंड खाली आहे. मग दोघांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो ओ आहे. बघा दिसतंय, ओ आहे. अशा प्रकारे इथं ए ओ एक्स आणि सी ओ बी हे दोन आपण अँगल दाखवू शकतो. ठीक आहे, हे झाले वर्टिकली ऑपोजिट. आणि शेवटचं दिले इच अँगल 90 डिग्री और एनी सिमिलर मेजर गिवन. म्हणजे कोणत्याही फिगरमध्ये तुम्हाला जर काटकोनाचं चिन्ह दिसेल. ओके, फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला एक फिगर काढून दाखवतो. इथं असं दाखवतो, इथं दाखव डी आणि इथं कुठं ते मी दाखवतो, इथं दाखवतो. ठीक आहे, एक ॲझ्युम करा. मग आता इथे बघा, इथं कोणता अँगल काढला? राईट अँगल, म्हणजे हा झाला 90. इथं काढला राईट अँगल, हा झाला 90. मग 90 आणि मग लहान अँगलमध्ये हा 90 झाला, मोठ्यामध्ये हा झाला. ओके, हा अँगल 90 झाला. मग अशा प्रकारे इच अँगल 90 सुद्धा दाखवता येतं. किंवा त्या जागी दुसरं कोणतं मेजर असेल, 60 असेल, 30 असेल, 45 असेल, तर तेही दाखवता येतं. कळलं स्टुडंट? तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3चा जो बेस आहे सिमिलर ट्रायंगलचा आणि टेस्ट आहे ते आपण पाहिलं. तर तुम्ही हे लिहून काढा आणि उद्याच्या किंवा येणार पुढच्या व्हिडिओमध्ये 1.3 आपण शिकायला सुरुवात करणार आहे. तर आवडलं असेल तर चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स लिहा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.